सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. लक्कीच्या साथीदार असतील विलास. आणि पहिलं पिऊनच्या षटकामध्ये कोणाचा वापर केला जातोय. पहिलं पिऊनचा षटक आणि पिऊनच्या षटकात वापर केला जातो रोहनचा. खरं तर पहिल्या पिऊनच्या षटकामध्ये रोहनचा वापर केला जातोय. आणि पहिला गोल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. शोध गोलगेन शोध क्वालिटी क्रिकेट. माहितला होते सुरुवात आणि स्ट्रायकर इनला विलास. नो स्ट्रायकर इनला लक्की नेहरुडा. यावेळेला पहिला बॉल कव्हरच्या पॉइंटच्या डोक्याच्या वरन आणि बॉल चालला सरळ. मिलगिल धावा 4 आला. हा पहिल्या बॉलवर विलासच्या बॅट म्हणून चौकार. खरं तर संघाचा आणि स्वतःचं खातं ओपन करताना दिसतो विलास. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे वळून सांगतील खरा बॉल असेल. वाईटच्या साह्याने एकतर धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र डॉट बॉल आलाय. आता मात्र रोहननं कुठेतरी कमबॅक केलंय. आंपर यावेळेला कव्हर पॉइंटच्या वरनं क्षेत्ररक्षक धावतोय दूरवरनं आणि आता मात्र चूक झाली आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा झेलची संधी आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आता मात्र विलासला मैदान सोडावं लागतंय. त्याची जागा भरून मैदानात मोहन. नवीन फलंदाज मैदानात मोहन. चार चेंडूचा तर खेळ समाप्त झाले. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. यावेळेला पुन्हा एकदा डॉट आणि शेवटचा बॉल या षटकातील. अद्यापही 7 धावा खर्च केल्यात रोहननं. खरे तर लक्कीला अजूनही एकही चेंडू खेळला नाही. आणि यावेळेला फुलर लेन बॉल होता. फुल करायचा क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडनं झाली चूक आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन टिपली 9 या आकड्यावरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन टिपली 9 या आकड्यावरती. 1 बाद 9 धावा. आता स्ट्रायकर एनला अजूनही एकही बॉल खेळला नाही. तो फलंदाज मैदानात लक्की निरगुडा.
नवीन गोलंदाज मैदानात सिद्धेश. दुसऱ्या षटक दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेशचा वापर केला त्याचा अद्याप हे चेंडू खेळला नाही. तो गोलंदाज फलंदाज मैदानात लक्की निरगुडा. फुलर लाईन बॉल का फुल केलाय. बॉल चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. इवन कॉलर इज हा ठोकलाय लक्कीच्या बॅट मधून. पहिला षटकार. खरं तर पहिल्या बॉलवर प्रहार चढवला लक्की निरगुडानं आणि आता मात्र सिद्धेशला कमबॅक करावा असेल तर लक्की निरगुडाची विकेट काढावी लागेल. परंतु आता मात्र डॉट काढला अद्यापी. दुसरा बॉल डॉट निरगुडा बोलायला सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय आणि डॉट बॉल फेकलाय. नाही का स्लोवर गती आणि फसवला आहे लकीला. अद्यापी 2 चेंडू तर डॉट खेळलाय लकी. परंतु पहिल्या बॉलवर षटकार आला नाही. अद्यापी 2 चेंडू डॉट केलाय लकी निरगुडा. आता मात्र सिद्धेशने कमबॅक करायला गेलाय कुठेतरी. यावेळेला षटक बॉल होता पुलकीला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सरळ जमिनीला दन 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 करत. मिळतील धावा 4. लकीच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. यावेळेला झेलची संधी चूक झाली आणि आता मात्र लक्की निरगुडाला मिळतंय जीवदान. हा जीवदान जर झेल टिपला असता तर लक्की निरगुडा सस्त्यात बाद झाला असता. परंतु आता मात्र झेल सोडली आहे लक्की निरगुडाची. ही झेल तुम्हाला 6व्या किंवा 5व्या षटकामध्ये टिकून बसला तर या धावा लक्की निरगुडाच्या बॅटमधून येऊ शकतात. परंतु झेल सोडल्या. फुल अर्लिन बॉल फुल केलाय. बॉल चाललाय सरळ मिड विकेट रिझनला लोंगाच्या डोक्यावरनं. मिळतील धावा 6. आला ह्या लकीच्या बॅटमधून झेल सोडला आणि लगेच झेलचा संदेश दिला लकीनं. आणि आता मात्र बॉल चाललाय षटकाराच्या दिशेने. धावसंख्या जाऊन टेपली 25 या आकड्यावरती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन टेपली. तिसरं षटक गोलंदाजी मार्गस्थ शंकर आलं तसं. यावेळेला फसवलाय आणि अद्याप डॉट बॉल फेकला जातोय. सध्या बी ड्रॉप वर फेकलाय. वेळेला षटक बॉलरचा पुल केलाय. गॅप आहे मोठा परंतु क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रवास करणं आलं आणि एक तर धाव झाली कंप्लीट. 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात.
खरं तर अद्याप 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन टिपली आहे. यावेळेला स्लोवर गतीमध्ये परिवर्तन कट केला आहे आणि एकतर धाव सहज रीतीने कम्प्लीट आणि ते मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक कोणी नव्हते तिथे आणि 2 धावा सहज रीतीने कम्प्लीट केल्या जातात. यावेळेला पूल करायचा होता जमलं नाही ते मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि अद्याप 30 धावा खर्च केला तर आदिवासीवाडी संघानं. शपाल आउट खेळण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावते आणि डॉट बॉल आला. आता मात्र शेवटचा बॉल या षटकातील बाकी. बॉल पूल केलाय बॉल चाललाय सर लॉंगोच्या डोक्यावर मिळतील तेव्हा 6 लक्कीने शेवट गोड केलाय आणि बॉल आला षटकार आणि धावसंख्या जाऊन टिपली या 36 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 36 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर रोहन आले ज्यांनी पोहोचला आता मात्र जैल सीझन दे जैल तर उडवलाय सिद्धेशातील त्यांच्याकडनं अजिबात चुका नसतील आणि संपवला खेळ. आता मात्र मोहनचा त्याची जागा करून नवीन फलंदाज मैदानात योगेश. एकदा गोलंदाज तयार. यावेळेला हलक्या जातीने पुश केला आहे. एकच धावावर समाधान मानावं लागेल. स्वतः लक्की निर्गुणाने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. आता मात्र लक्कीची झेल सोडली होती त्यानंतर 2 षटकार लक्कीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले परंतु आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर हिंडला लक्की निर्गुणा. यावेळेला पंच आमच्याकडे वळू शकते. लेग स्टंपच्या खूपच बाहेर बॉल आणि बॉलाला व्हाईटच्या साईने एकतर धाव जोडली जाते. यावेळेला कव्हर डाऊन खेळून काढलाय एकतर झाली मिसफील्ड आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात आणि 2च्या साईने धावसंख्या पुढे सरसावेल 40 या आकड्यावरती. यावेळेला सर ब्लेंड पूल केलाय बॉल चालाय सर एक टप्पा घेत मिळतील धावा 4 आला लक्कीच्या बॅट मधून दुसरा चौकार.
दानोदा शीद कुठं असते तर कॉमेंट्री बॉक्स या इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेला शॉट ऑफ रेन बॉल भूल केला आहे आणि बॉल चालाय सरळ मिड विकेट रिझनला. मिलजित दावा 6. लक्कीच्या बॅटमधून आला हा 30रा षटकार. खरं तर तो जाईल तर टिपला असता. खरं तर अद्याप लक्कीच्या बॅटमधून एवढे षटकार पाहायला नसते मिळाले, परंतु तो जाईल सोडला आणि लक्कीनं आता मात्र दूर बॅटिंग करायचे निर्णय घेतलाय. अद्याप 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला कवटाईनं बॉल स्वतःच्या फोरेटमध्ये संपूर्ण अडवला जातो आणि
दे ना खुर्ची पाडला असता निघत. पिंपळवली प्रीमियर लीग आणि चौथ्या वर्षातला दुसरा दिवस, मेगा फायनलचा दिवस. मेगा फायनल डे मधला दुसरा सामना रंगतोय. आदिवासी वाडी विपक्ष तन्वी स्पोर्ट्स 11 या दोन संघांमध्ये. विचार केला तर तन्वी 11 हा संघ प्रथम फलंदाजी करत 101 धावांपर्यंत टार्गेट दिलाय. चला यापुढील सामना शेंडे वॉरियर्स विपक्ष हर्षिदा 11 या दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये संपर्क करा. हर्षिदा 11 विपक्ष शेंडे वॉरियर्स. आणि बोल कपलं. खंचार होतो, कडक दिसत. तुझा कॅमेरा करे विचार केला तर तन्वी 11 स्पोर्ट्स संघाने फलंदाजी करत 101 धावा 101 धावा आणि 102 धावांचा टार्गेट आदिवासी संघापुढे. तर आदिवासीवाडी संघाकडून सलामीचे फलंदाज सिद्धेश आणि रोहन. शांतनु आणि रोहन. सिद्धेश आणि रोहन नाही, शांतनु आणि रोहन. तर गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः संघ मालक लकी निर्गुडा. पहिले चेंडूवर निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची. अतिशय सुंदर फटका चेंडू लॉंग ऑफच्या वरून आणि हाताला स्पर्श करून पण षटकार. दुसऱ्या चेंडूवरती 6 धाव्याने श्रीगणेशा झाला आदिवासी संघाचा. या षटकातला तिसरा चेंडू. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. त्या दरम्यान बायच्या स्वरूपात एक धाव. एक धाव. कोण? ओके. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल,
चौथ्या चेंडूवरती 2 आणि हा चेंडू एक निर्धाव. P1च्या षटकातला शेवटचा चेंडू असावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक समाप्तीचा इशारा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, बिनगडी बाद 9 अशी धावसंख्या आदिवासीवाडी संघ. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि सोपा आणि इझी असं झेल. रोहन इथे मात्र बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू वाईट, चौथ्या चेंडूवरती 2 आणि पाचव्या चेंडूवरती विकेट. असं दुसऱ्या षटकाचं विवरण. नवीन आलेला फलंदाज शंकर, गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन, राईट आर्मवरती विकेट. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडू, वारंवार निर्धाव चेंडूचा सामना करतायत आदिवासीवाडी संघाचे प्लेयर. फुलटॉस चेंडू, लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू मिडॉनच्या दिशेने फील्ड होईल. त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धाव्याने षटक समाप्त. 2 धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आदिवासीवाडी संघ. दरम्यान तिसरा षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक. बदलापूर एक्सप्रेस योगेश पादीर. सुंदर त्याने देखील आपल्या गोलंदाजीचा श्रीगणेशा डॉट बॉलने केलाय. 3 षटक डॉट बॉलने सुरुवात. अतिशय सुंदर चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्यावरती मात्र फटका खेळता आला नाही. दरम्यान 1 धाव. धावफलक मात्र कासवाच्या गतीने पुढे सरसावत आहे आदिवासीवाडी संघाचा. 17, 3 गडी बाद 17 अशी धावसंख्या आदिवासीवाडी संघाची. राईटमवरती विकेट योगेश पादेर. अतिशय सुंदर फटका. तिथे मात्र लकी निरगुडा आहेत आणि कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे. शंकर इज बॅक टू द डगआउट. अतिशय सुंदर गोलंदाजी योगेश पादेर इज ऑन बॉलिंग मार्क. अतिशय सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा मारा आणि इथे त्रिफळा चित आणि गडी बाद. आदिवासीवाडी संघाला लागणारा हा 4था धक्का.
पाचवी आहे ना अतिशय सुंदर चेंडू, त्यावरती हलक्याशा हाताने खेळून काढलेला चेंडू, दरम्यान 2 धावा. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही तन्वी 11 संघाचा. ओके, एक शॉट रन, एक शॉट आणि षटक समाप्त. 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 18 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. चार विकेट. आणि आमचा प्रतीक आता 1 नंबर बॅटिंग करणार आहे. यापुढील होणारा सामना शेंडे वॉरियर्स विपक्ष अर्षिता 11 या दोन संघांमध्ये. अर्षिता 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले शेंडे वॉरियर्स संघाला फलंदाजी करायला. बघू का बोलू. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 माइक चेक. आज भरायचे नाही गाणी बी निघाया. विचार केला तर मोठ्याचं आव्हान उभं केलं होतं आदिवासीवाडी संघापुढे. ते आव्हान चेस करत धाव फलकावरती 23
फक्त आणि फक्त 23 धावा आतापर्यंत. 24 धावा. 5वं षटक मार्गस्थ. फुलटॉस चेंडू, त्यावरती समाचार घेता आला नाही आणि अवांतरच्या स्वरूपात बायच्या स्वरूपात 4 धावा. तन्वी 11 संघाने